योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रह योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रह योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रह योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीः अपरिग्रहः। भगवान परमात्मा प्रस्तुत श्लोकामध्ये सांगतात की रहसी स्थितः, कुठंतरी गुप्त ठिकाणी किंवा अज्ञात ठिकाणी राहून आणि ते एकाकी एकटंच राहून यतचित्तात्मा आपल्या मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह करून निराशीही आशारहित होऊन तृष्णारहित होऊन अपरिग्रह जीवनावश्यक किंवा जीवननिर्वाहाला आवश्यक नसणाऱ्या अशा सर्व वस्तूंचा परित्याग करून योगी जो ध्यानयोगाचा अभ्यास करणारा पुरुष आहे त्यांनी सततम आत्मानं सततम युंजित, त्याने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेहमी आपलं मन किंवा अंतःकरणवृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करावा, असा जो मूलभूत श्लोक आहे त्या श्लोकाचं चिंतन चालू आहे। आता भगवान माऊली या ठिकाणी श्लोकाचा अर्थ 2-3 ओव्यातच सांगतात आणि बाकीचं त्यांना हे चिंतन चालू असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन हे त्यांच्या दृष्टीपटलावर त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे। साक्षात त्यांचं दर्शन करीत त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते परस्परांच्या संबंधाने अतीव प्रीतीनं आकर्षित झालेला आहे आणि त्यांच्या प्रेमाचा अनुवाद या ठिकाणी भगवान माऊली करत आहेत। तर आत्तापर्यंत आपण 130 श्लोक 130 ओव्यांपर्यंत आलेलं आहे की तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतनु झाला। ते म्हणतात जसे एखादी पतिव्रता स्त्री आहे आणि ती स्त्री पतीची सेवा करते, मनोभावे सेवा करते आणि पतीच्या मताप्रमाणे सेवा करते, त्याला आवडेल त्याप्रमाणे सेवा करते, तर ती पतीच्या अगोदर अशा प्रकारच्या ह्या पतिव्रतेचं वर्णन आधी करणं हे उचित नाही काय, किंवा ते काही चुकीचं आहे काय? तर किंवा एखादा स्वामी किंवा मालक आहे आणि त्याच्याजवळ असणारा नोकर आहे, परंतु तो नोकर जर अत्यंत प्रामाणिक असला, मालकाच्या आज्ञेचं कधीही उल्लंघन न करणारा असला आणि मालकासाठी आपलं स्वतःचं जीवितसुद्धा समर्पण करणारा असला, तर त्याची लोकस्तुती करणार नाहीत काय? अर्थातच करतील। तसं मला अशा प्रकारचा भगवंतापेक्षाही भगवंताचा सख्य भक्ती करणारा अर्जुन हा मला खूपच आवडला आणि ते योग्यच आहे की अर्जुनाची विशेषे स्तवावा, त्या अर्जुनाचंच विशेष करून स्तवन करावं। ऐसे आवडले मज जीवा, माझ्या अंतकरणाला माझ्या मनाला हेच फार अर्जुन इतका आवडला की मला असं वाटतं की जरी तो देवाचा भक्त असला आणि समोरासमोर देव आणि भक्त दोन्ही दिसतात, तरी देवाची स्तुती करण्याचं सोडून मी त्या देवाच्या भक्ताची स्तुती करत आहे। कारण का हे एवढं मला का वाटलं, तर जे त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला। त्रिभुवनामध्ये म्हणजे जगात जेवढी भाग्य असतील सगळी भाग्य त्या अर्जुनाच्या ठिकाणी एकवटून आलेली आहेत। म्हणून मला असं वाटतं सगळ्या भाग्यांचा वतनदार असा दैववान
असा जो अर्जुन आहे, तर तो अर्जुन सर्वच भाग्ये काय सर्व भाग्य काय आजी सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीनं जगातली सगळी भाग्य कधी आली, जर मला संतांचे चरण प्राप्त झाले तर. तसं या ठिकाणी मला असं वाटतं की सर्व भाग्य जगातली जी आहेत ती अर्जुनाच्या जवळ आलेली आहेत आणि त्यामुळं अर्जुनाचंच विशेष स्तवन करावं असं मला वाटतं. कारण सगळ्या जगातलं परम भाग्य आहे परमात्मा प्राप्ती आणि त्या परमात्मा प्राप्तीसाठी सगळे जीव ज्या क्षणी परमात्मा प्राप्ती होईल त्यावेळेला म्हणतात की आज माझ्या जीवनातली सगळी भाग्य एकवटून उदयाला आली. परंतु ज्या परमात्मा भाग्याने प्राप्त होतो तो परमात्म्यालाच अर्जुनाचा वेध लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो अर्जुन जो आहे हा सगळ्या जगाचं भाग्य, ते जगाचं भाग्य अर्जुन रुसला तर त्याला समजावतात, तो रागावला तर सहन करतात आणि देवाला त्याचं वेड लागलेलं आहे. म्हणजे सर्वांचं परम भाग्याचं फल म्हणून जो परमात्मा प्राप्त होतो तो परमात्मा अर्जुनाच्या संगतीमध्ये अर्जुनाची मला प्राप्ती झाली किंवा अर्जुनाची संगती प्राप्त झाली हे माझं परम भाग्य आहे असं समजतो. मग त्या अर्जुनाचीच मी स्तुती करू नये काय. म्हणून भगवान म्हणतात सगळ्या जगातल्या दैवांचं तो एकायतन म्हणजे एकच राहण्याचं आश्रयस्थान अर्जुन झालेला आहे असं सांगतात. जयाची आवडीचे निपांगे अमूर्त ही मूर्ती अवगे पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. भगवंताला त्या अर्जुनाची जयाचेनी म्हणजे ज्या अर्जुनाच्या आवडीचेनी पांगे, अर्जुनाची भगवंताला इतकी आवड आहे आणि त्या आवडीनं भगवान त्याच्या पंगिस्त झालेले आहेत, अंकित झालेले आहेत आणि त्या अर्जुनाच्या आवडीनं जणू काही परतंत्र वशीभूत झालेला असा जो परमात्मा आहे तो परमात्मा वास्तविक आहे कसा. नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. परमात्मा हा निर्गुण आणि निराकार असा आहे, परंतु ते जे निर्गुण निराकार असणारं व्यापक अखंड सच्चिदानंद ब्रह्म, ते ब्रह्म अर्जुनाच्या आवडीमुळं मूर्ती अवगे, ते त्यांनी काय केली, मूर्ती धारण केली किंवा मूर्त रूपाला सगुण साकार रूपाला निर्गुण निराकार ब्रह्म हे कशामुळं प्राप्त झालं तर अर्जुनाच्या आवडीसाठी. अर्जुनाला ते भगवंताचं सगुण साकार रूप आवडतं म्हणून आता पुढं विश्वरूप दर्शनामध्ये येतं. अर्जुनाला हे रूप आवडत होतं पण विश्वरूपाचं वर्णन ऐकलं आणि नंतर सर्वत्र परमात्मा सांगतात माझी व्याप्ती आहे, सर्व हे विश्व मीच झालो, तेव्हा विश्वरूपाचं दर्शन केलं. पण विश्वरूपाच्या दर्शनानं अर्जुनाचं समाधान झालं नाही. त्यांनी सांगितलं की ते चतुर्भुज रूपाचेच माझ्या मनाला डोळे लागलेले आहेत तर ते रूप दाखव. तर भगवंतानी पुन्हा त्याला ते स्वरूप परत दाखवलं. कशासाठी तर आवडीचेनी पांगे अमूर्त ही मूर्ती अवगे. अमूर्त असणारा परमात्मा तो मूर्त भावाला प्राप्त होतो किंवा मूर्त भाव धारण करतो. पूर्णा ही परी लागे. परमात्मा पूर्ण आहे. पूर्ण आहे म्हणजे आपण त्याचं श्रुतीमध्ये वर्णन केलं, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा परमात्मा परिपूर्ण आहे. म्हणजे परमात्म्याला काही प्राप्त करायचं आहे, काही जाणायचं आहे, काही त्यागायचं आहे, काही ग्रहण करायचं असं नाही. तो आपल्या स्वरूपानेच परिपूर्ण आहे. तो नित्यतृप्त आहे. तो आत्मा राम आहे, आत्मतृप्त आहे, आत्मक्रीड आहे, आत्मरती आहे. असा असणारा जो परमात्मा, तो परमात्मा पूर्ण असतानाही त्याला काय होतं, पूर्णाही लागे अवस्था जयाची. ज्याची अवस्था म्हणजे ज्याचा वेध, ज्याचा छंद, ज्याची उत्कंठ आहे की माझा अर्जुन माझ्या डोळ्यासमोरून कधीही दूर होऊ नये, असं त्या परमात्म्याला त्याची अवस्था लागते म्हणजे उत्कंठा लागते. तव श्रोते म्हणती दैव कैशी बोलाची हवाव काय नादा ते हन बरव जिणोनी आली. तव श्रोते म्हणते. आता जर आपण हे सगळं ह्या शब्दांच्या अर्थाशी एकरूप झालो तर आपल्याला ह्या ओव्यांचं काही महत्त्व आपल्या हृदयामध्ये ठसेल. खरोखरच याचं जर आपण रसग्रहण
किंवा रसास्वादन ह्या शब्दांचं, शब्दाच्या अर्थाचं आणि त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थाशी आपल्या अंतःकरण वृत्तीचा संबंध जोडून ह्या शब्दांचं जर आपण आलोडन किंवा विचार केला तर ही गोष्ट लक्षात येईल की श्रोत्यांनी जेव्हा हे आत्तापर्यंत चाललेलं चिंतन ऐकलं ह्या श्लोकावरचं, तेव्हा तव श्रोते म्हणती दैव, ते श्रोते काय म्हणायला लागले, दैव काय भाग्य आहे आपलं म्हणतात. कैशी बोलाची हवावं, या ठिकाणी बोलाची कैशी हवाव, त्या बोलाची काय शोभा आहे, काय आतषबाजी आहे, काय त्या बोलाचं सौंदर्य आहे असं ते म्हणतात. ह्या बोल म्हणजे शब्दाला कुठं सौंदर्य असतं का, सौंदर्य रूपाचं आहे, परंतु ह्या बोलाला याची बरव म्हणजे याचं जे काही सौंदर्य आपलं बोलाची हवावं म्हणजे दिवाळीला काय करतात लोक, हवावं म्हणजे आतषबाजी करतात. अनेक प्रकारचे समजा दारू त्या दारू पेटवतात आणि त्या दारूगोळ्याचे वेगवेगळे प्रकार आहे, कुठं कुठं सुरसुरे आहेत, कुठं फटाके आहेत, प्रत्येकाचे ज्यावेळेला ते फुटतात किंवा ते प्रदीप्त होतात तेव्हा त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसतात आणि मनुष्याला त्याच्यामध्ये एक प्रकारचा आल्हाद वाटतो. हे कशाचे, त्या जो दारू, त्याला काय दारूच म्हणतात ना, तर तो जो दारूगोळा आहे आणि त्या दारूगोळ्याचे केलेले जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांपासून जी काही आतषबाजी असते किंवा लग्नाच्या वरातीमध्ये, त्याप्रमाणे इथं ती आतषबाजी काही बोलाची, शब्द बोलायचे आणि त्याच्यामध्ये सौंदर्य निर्माण होतं, म्हणजे शब्दाचं सौंदर्य. ज्ञानोबाराय काय ज्ञानोबाराय बोलतात, पहा ना, बोलाची हवावं म्हणजे ह्या शब्दाचं काय सौंदर्य, ह्या शब्दाची काय आतषबाजी आहे की नादा ते हन बरव जिनोनी आली. जसं एखादं नाद म्हणजे संगीतशास्त्र, नाद ब्रह्म त्याला म्हणतात, की जर असं संगीत ऐकलं तर मनुष्याला संपूर्ण आपल्या स्वतःचा देखील विसर पडतो त्या शब्दाच्या नादामध्ये, त्याला म्हणतात नाद ब्रह्म. परंतु ह्या नाद ब्रह्माला देखील नादा ते हन बरव ह्या ज्ञानोबारायांनी असे शब्द योजले की त्या शब्दाचं जे बरव म्हणजे जी शोभा आहे त्याच्यामुळं ती नादा ते बरव जिनोनी आली. त्या शब्दाने काय केलं तर त्या नाद ब्रह्माला, संगीतशास्त्र एखादा मनुष्य ऐकला तर त्याला त्याच्यामध्ये जो काही आनंद होतो संगीतशास्त्र ऐकल्यावर, तो यांच्या सहज गद्य म्हणून बोलण्यातून उच्चारलेल्या शब्दांनी त्या ठिकाणी त्यालाही जिंकलं. नादा ते हन बरव म्हणजे ह्या शब्दांची बरव म्हणजे शोभा ही नादा ते जिणोनी आली म्हणजे नाद ब्रह्माला देखील जिंकलं. म्हणून काही लोक आहे ना, केवळ मोठमोठे संगीतकारांचं ऐकून त्यांना जे समाधान होत नाही, ते ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या चरणाजवळ बसलं आणि त्याचे 4 शब्द ऐकले तरी त्यांना असं वाटतं की याच्यापुढं हे संगीतापासून होणारा जो आनंद आहे नादब्रह्मापासून, हा सुद्धा त्याच्यापुढं निरस आहे असं वाटतं. म्हणजे याच्यातून असं आहे की अशा प्रकारचे म्हणून चर्चा जीवनात बोलता येतं, अशा प्रकारचं त्याला बोलता येतं. म्हणजे त्याला काय त्यांनी शब्दाचे काय सांगितले, 6 लक्षणं सांगितले, मृदू आणि काय मवाळ, साच आणि मवाळ, मृदू आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताच्या लहरीसारखे शब्द ह्या शब्द विश्वामध्ये मनुष्याने संग्रहित केले असतील तर त्याच्या मुखातून उच्चारले तर त्या ठिकाणी अमृताला उकळ्या फुटल्यासारखं त्या ठिकाणी समोरच्याच्या हृदयामध्ये आनंद उद्भूत करण्याचं सामर्थ्य ह्या शब्दाच्या ठिकाणी आहे असंही या ठिकाणी माऊली सांगून जातात. आपण जे बोलतो त्या बोलण्यामध्ये हे जर लक्षणं असतील, साच म्हणजे ते बोल खरं असेल, सत्यातलं सत्य असेल, मृदू भाषेतलं असेल, प्रिय असेल, साच आणि मवाळ, मृदू आणि काय मितुले, आणि ते बोलणं जरी अल्प असलं परंतु ते रसमय आनंद उद्भूत करणारं अशा प्रकारचं बोलणं आहे. आणि ह्या बोलण्याने संगीताला देखील जिंकलं, म्हणजे संगीतापेक्षा हे ऐकतच राहावं असं वाटतं. बोले ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. नाद ब्रह्म ही खुजे, नाद ब्रह्म सुद्धा त्या ठिकाणी खुज म्हणजे कमी ठरतं असं सांगितलं. त्याच्या नाद ब्रह्मापेक्षाही उंची ह्या शब्द, हे जे उच्चारलेले शब्द आहेत त्या शब्दांची अधिक रसमयता आहे असं सांगतात. हा हो नवल नोहे देशी, मराठी बोलीजे तरी
आईशी वाणी उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. आता म्हणतात हा हो हा पहा ना, या ठिकाणी काय झालं, नवलं नो हे मोठं आश्चर्य नाही काय की देशी मराठी बोली जे, देशी म्हणजे आपल्या देशाची भाषा. आता जे लोक आहे ना, आपण म्हणतो बागलानी नाशिक जिल्ह्यात, कुठं आहिराणी खानदेशामध्ये, असे प्राकृत त्या प्रांताच्या साध्या भाषा आहेत, ह्या देशी भाषा म्हणतात त्याला. संस्कृत सोडून बाकी ज्या भाषा आहेत त्या प्रांतात बोलणाऱ्या, तशीच ह्या महाराष्ट्र प्रांतात बोलणारी ही देशी, महाराष्ट्र देशात बोलणारी ही देशी भाषा प्राकृत भाषा आहे मराठी. देशी मराठी आणि ती अस्सल मराठी, देशी मराठी अशा प्रकारची बोली जे तरी ऐशी अशा प्रकारची बोलतात की वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. तर ते सांगतात की या ठिकाणी होतं काय, हे शब्द ऐकलं का आकाशी म्हणजे आपल्या हृदयाकाशामध्ये, आपल्या हृदयरूपी आकाशामध्ये साहित्य रंगाचे. साहित्य रंगाचे म्हणजे ज्याच्यामध्ये साहित्य म्हणजे ज्या बोलण्यामध्ये रस आणि अलंकार भरलेले आहेत, म्हणजे रसमय आणि अलंकारिक असं जे बोलणं आहे ते हृदयाकाशात वाणे उमटत आहे, म्हणजे त्याचा ठसाच उमटतो. म्हणजे ते बोलणं एकदा ऐकलं का ते हृदयामध्ये काय होतं, ठसून बसतं, त्याचा शिक्कामोर्तब होतो. काय शिक्का मारला की तो लवकर जात नाही, तसं हृदयावर याचा दीर्घकाल परिणाम होईल अशा प्रकारचं हे मराठी भाषेमध्ये रस अलंकाराने बोललेलं, रस अलंकाराने युक्त असं हे बोलणं आहे. त्याच्यामुळं आकाशी म्हणजे हृदयाकाशामध्ये वाणी उमटत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या रस अलंकारामुळं त्याचा ठसा त्याच्या अंतकरणावर होतो, उमटतो असं सांगतात. कैसे उन्मेख चांदणे तार आणि भावार्थू पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. कैसे, आता हे आश्चर्यवाचक आहे. उन्मेख चांदणे तार उन्मेख चांदणे कैसे, या ठिकाणी म्हणतात उन्मेख चांदणे. उन्मेख म्हणजे ज्ञान, म्हणजे ह्या ज्ञानेश्वरीमध्ये हे जे आपण चिंतनात ऐकतो, ह्या चिंतनामध्ये त्या श्रोत्यांना आलेली अनुभूती काय आहे, हे जे बोलणं आहे ना, हे बोलणं म्हणजे उन्मेख ज्ञानरूपी चांदणं चंद्राचं पडलेलं आहे. आणि ते कसं आहे, तार म्हणजे चकचकीत, किंवा त्याला आपण म्हणतो ना शुद्ध टपोरे चांदणे, त्याप्रमाणे हे शुद्ध टपोरं असं हे ज्ञानरूपी चांदणं आहे. आणि त्याच्यामध्ये भावार्थ पडे गार, आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये भावार्थ जो आहे, भावार्थ म्हणजे त्या सांगण्याचा जो अभिप्राय आहे, ते अभिप्राय जो आहे तो अभिप्राय गार पडे. म्हणजे एक तर चांदणं हे शीतल असतं, आणि ह्या ज्ञानरूपी शीतल चांदण्यामध्ये त्याचा जो अभिप्राय आहे, तर तो अभिप्राय या ठिकाणी गार पडे, म्हणजे एक प्रकारचा गारवा पडतो अभिप्रायाचा. म्हणजे एका पाठीमागे एक वक्त्याचं तात्पर्य किंवा वक्तुरी इच्छा तात्पर्य, वक्त्याची इच्छा किंवा वक्त्याला अभिप्रेत असणारं तात्पर्य, त्या तात्पर्याचा या ठिकाणी गारवा आल्हाद अंतकरणामध्ये पडतो. हे बोलणं ऐकल्यानंतर चित्त प्रक्षुब्ध होत नाही, तर त्या ठिकाणी ते चित्त शीतल आल्हादाला प्राप्त होतं. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. आणि आणखीन हेच बोलणं काय करतं, श्लोकार्थ, तो जो ज्या श्लोकाचं निरूपण करतात, तर त्या हे कोण म्हणतं आहे, श्रोते म्हणतात. म्हणजे माऊलींच्या संबंधाने श्रोत्यांचा असा अभिप्राय आहे. याच्यातून वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये अशा प्रकारचं हे जे नातं आहे, ते जर नातं या पद्धतीचं असलं तर त्या ठिकाणी असे उद्गार येतील की श्लोकार्थ कुमुदिनी. श्लोकाचा अर्थ म्हणजेच काय आहे, एक प्रकारच्या कमलिनी आहेत. कुमुदिनी म्हणजे चंद्रविकाशी कमळ, आणि त्या चंद्रविकाशी कमळामध्ये हे जे श्लोकाचा अर्थ हेच काय आहे, चंद्रविकाशी कमळ. आणि ते कमळ काय आहे, फार म्हणजे ते विस्तृत होतं, म्हणजे त्या श्लोकाचा अर्थाचा विस्तार होतो. आणि तो कसा होतो, साविया होती, सहजच. साविया म्हणजे सहजच सर्व प्रकारे त्या श्लोकाच्या अर्थरूपी कुमुदिनीचा विकास होतो.
असं सांगतात. आणि तो साविया म्हणजे सहज होतो, फार होती म्हणजे त्याचा विस्तार, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळून जातो हे सांगत असताना. चाडची निचाडा करी आयशी मनोरथी ए थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. या ठिकाणी म्हणतात हे ऐकणं कसं आहे तर ते म्हणतात निचाडा चाडची करी. काही लोक चाड म्हणजे इच्छा आणि निचाड म्हणजे निरीच्छ मनुष्य असतो, निष्काम निरीच्छ मनुष्य, त्याच्या अंतकरणात कुठली इच्छा नाही, असा निष्काम भावाला प्राप्त झालेला पुरुष आहे. कोणता? परागदी असा जरी म्हणत असला, आता आम्ही कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, आता आम्हाला काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. ज्याला विचारलं का जीवनामध्ये तुम्हाला काय पाहिजे, तर तो तुम्हाला काहीच पाहिजे नाही, म्हणजे निरीच्छ झालेला आहे, इच्छारहित झालेला, तृष्णा विवर्जित झालेला असा जो पुरुष आहे ना, तो जर हे शब्द ऐकायला लागला ज्ञानोबरायांचे, तर निचाडा चाडची करी. त्याला काय करतं, त्याला इच्छा होते, अरे हे तर आपण ऐकलं पाहिजे, हे आपण ऐकणं आवश्यक आहे, असं हे बोलणं आहे की निष्काम पुरुषाला, निरीच्छ पुरुषाला देखील ऐकण्याची इच्छा निर्माण करतं. आयशी मनोरथी ए थोरी. आणि अशा प्रकारचं हे जे मनोरथ आहे हे ऐकावं, तर हे मनोरथ थोरी आहे, म्हणजे हे मनोरथ वाढत राहतात. म्हणजे आपण काय हे पुन्हा पुन्हा याचंच चिंतन करावं असं त्याला वाटत राहतं. तच्चिंतनम, त्याचंच चिंतन आपण वारंवार करत राहावं, असे त्याच्या मनोरथाची थोरी म्हणजे मनोरथाची वृद्धी होते किंवा मनोरथांना मोठेपणा प्राप्त होतो. आणि तेने विवळले अंतरी. आणि त्यामुळं त्याला जर ज्ञानेश्वर महाराजांचा अंतरी म्हणजे अंतकरणामध्ये मनामध्ये विवळले म्हणजे त्यांचा अभिप्राय तात्पर्य जर त्याला विवळले म्हणजे कळलं, निश्चित रीतीनं अभिप्रायाचं ज्ञान झालं, तर ते म्हणतात त्याला अभिप्राय एकदा चांगला कळला की त्याला कळत न कळत तेथं डोलू आला. तर तो काय करतो, मग अंतकरणामध्ये एकदा त्याला तो विषय कळला की त्याचे परिणाम म्हणून त्याच्या बाह्य शरीरावर होतात आणि बाह्य शरीरसुद्धा त्या ठिकाणी डोलू आला म्हणजे डोलू लागतं ऐकताना. आता ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहाले कृष्ण दिवसे. आता श्रोत्यांचा भाव त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा ते श्रोते जे आहेत ना, हे वर चाललेला जणू काय श्रोत्यांमधला संवाद आहे. आणि तो संवाद कसा चाललेला आहे, शब्दाच्या द्वारा एकमेकाला म्हणतात का त्यांच्या अंतकरणात हा भाव येऊन ते डोलू लागलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना शब्द फुटत नाही. आता शब्दाच्या आतीत झाल्यानंतर अंतकरणाचा एक विकार म्हणून जो शरीरावर झालेला दिसतो की ते त्या रंगामध्ये डोलू लागले, हे सुद्धा वक्त्याला कळलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं ते निवृत्तीदासे जाणितले. आता याच्यामध्ये पण म्हणतात की हे जे निवृत्तीनाथ महाराजांचे दास म्हणजे गुरुकृपा प्राप्त पुरुष आहे ना, त्यांना ही गोष्ट कळू शकते. श्रोत्याच्या अंतकरणातील भाव तो त्यांनी जाणला, माऊलींनी जाणला. आणि मग त्याच्यानंतर म्हणतात अवधान द्या म्हणितले. आणि मग म्हणजे ऐका, कारण जर डोलायला लागले तर वृत्ती काय होईल, स्तब्धतेकडे जाईल. आणि हे जर श्रवण करायचं असेल तर त्याला ही निवृत्तिक स्थिती काहीच उपयोगाची नाही. त्याला अंतकरण वृत्ती त्या शब्दाच्या आकाराची झाली तर मग वक्त्याला जे सांगायचे ते आकलन करू शकतील. जर ते त्या अर्थरूपतेलाच प्राप्त झालं तर मग शब्द आणि शब्दाचा अर्थ जाणायला ते शिल्लकच राहणार नाही. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की अवधान द्या, ऐका म्हणजे स्तब्ध होऊ नका. स्वामी महाराज आहे ना, जर कोणी पाठामध्ये डोलायला कधी एखादी प्रक्रिया आवडते माणसाला आणि त्याच ठिकाणी मनुष्य सांगतो, याला कोणता दोष म्हणतात माहिती आहे का, रसास्वाद. त्याच्यामध्ये जर रसास्वादन करायला लागले तर वृत्ती जे वक्ता सांगतो त्याचं अनुसंधान मागचं पुढचं त्याला राहत नाही. ते अनुसंधान तर राहिलं पाहिजे. यासाठी स्वामी महाराज म्हणजे ठप्प होऊ नका. त्याच्यामध्ये ठप्प होऊ नका म्हणजे जर तुम्ही ठप्प झाले तर आम्ही काय सांगतो त्याचं पुढचं मागचं अनुसंधान तुमचं तुटून जाईल आणि अजून जो महत्त्वाचा विषय आहे तो विषय तुमच्या बुद्धीवर आरूढ होणार नाही सांगते वेळी. म्हणून म्हणतात ऐका, काय म्हणतात अवधान द्या म्हणितले. ज्ञानोबराय म्हणतात अरे सगळे ऐका, म्हणजे मी सांगत असताना केवळ तुम्ही ह्या ठिकाणी स्तब्ध होऊन जाऊ नका.
नवलपणा काय आता सांगतात माऊली पुढे लगेच सांगायला सुरुवात करतात. परंतु जे साहित्यिक आता माऊलींचं साहित्यिक भाषा जी या ठिकाणी भराला आलेली आहे ना, ती आता विषय सांगायचा म्हणून ऐका म्हणतात, तुम्ही ह्या साहित्याच्या रंगात रंगून जाऊ नका असं म्हणतात. परंतु हे पुढं जे बोलायला सुरुवात करतात तेही सात्विक काय तेही पुन्हा साहित्यिक भाषेतच बोलायला लागतात. ते म्हणतात नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवस. हे नवल म्हणजे एक आश्चर्यकारक, म्हणजे हे म्हणता म्हणताही कोणता रस? अद्भुत रस ना. त्या अद्भुत रसाचंच नवल एक आश्चर्य, अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे आश्चर्य. तर त्याच्यामध्ये ते सांगतात नवल पांडव कुळी पाहले, पांडवांच्या कुळामध्ये उजाडला. कोण देव उजाडला पांडवांच्या कुळामध्ये? कृष्ण दिवस. कृष्ण दिवस. दिवस कृष्ण असतो का? दिवस कृष्ण नसतो, तो चकचकीत ऊन आहे की नाही याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी प्रकाशमय आहे. पण इथं कृष्ण म्हणजे रात्री काय असते? कृष्ण असते, आहे की नाही? ते आहे ना, घागर काळी, सगळं काळी, सगळं काळच असतं त्याच्यामध्ये. परत आणि त्याच्यामध्ये कृष्णसुद्धा काय आहे? काळाच आहे. पण हा कृष्ण हा सूर्य उगवलेला आहे. आणि कुठं उगवलेला आहे? दिवस. कृष्ण म्हणजे रात्रीमध्ये कृष्ण उजाडलेला आहे. म्हणजे पांडवांच्या कुळामध्ये हा जो कृष्ण आहे, कारण पांडव कुळासाठी कृष्ण हा दिवस आहे. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती. काय? प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण. हे जाचणी करणं किंवा वनवासाला प्राप्त होणे अंधारी रात्र आहे त्यांच्या जीवनात, किंवा खरी इथं अर्जुनाच्या दृष्टीने ही अज्ञानरूपी रात्र आहे. पण त्या रात्रीमध्ये उगवलेला मात्र कोण आहे? दिवस आहे. रात्री अंधकार असतं आणि दिवसा प्रकाश असतो. इथं रात्रीचा प्रकाश पडलाय. कोणाचा? कृष्ण दिवसाचा. ही साहित्यिकच भाषा झाली की नाही? आणि हे नवल आहे, हे फार मोठं आश्चर्य आहे, ऐक नाही. तर कोणता रस आहे? अद्भुत रस आहे. आणि माऊली म्हणतात हे असो, हे जाऊ दे असं म्हटलं, सांगितलं ना. वारा वाजूनी ओसरे, परी तो डोलू रुखे उरे. वारा वाजून म्हणजे वाहून जरी संपला तरी थोडा वेळ झाडाची पानं हलतच राहतात. तसं माऊलींचं हे साहित्यिक जे शब्द आहेत त्या शब्दाचं स्फुरण अजून तसंच प्रवाहित होत आहे असं इथपर्यंत दिसतं. आता पुढं जरा सोप्या भाषेत सांगतात. पहा ना, हे आश्चर्य कसं काय? कृष्ण रूपी दिवस पांडवांच्या कुळामध्ये उजाडला असं म्हणतात. तर त्या कृष्ण परमात्म्याचं थोडंसं चरित्र सांगतात की देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, शेखी उपेगा गेला पांडवांशी. आता पांडव कुळातच हे कसं झालं? यादवांच्या कुळात नाही का? परमात्मा तर यादव वंशात जन्म घेतलेला आहे, हा ऐकी नाही. आणि तो कोणता आहे? तो स्वतः त्याचा वंश कोणता आहे? चंद्रवंश आहे. आणि तो कुठं गेला? पांडव कुळामध्ये, तिथं दिवस झाला. इकडं त्याने आपल्या स्वतःच्या कुळाचा संहार केला आणि मग निजधामाला गेला. परंतु पांडवांसाठी मात्र त्याची वेगळीच भूमिका आहे. कसा? तर तो देवकिया उदरी वाहिला, त्याला उदरामध्ये 9 महिने वाहिला वागवलं. कोणी? देवकीनं वागवलं. बरं, त्याच्यानंतर देवकीनं पुढं काही त्याला सांभाळू शकली नाही. परंतु त्यासाठी यशोदे सायासे पाळीला, यशोदेने फार प्रयत्नपूर्वक त्याचं पालन केलं. किती त्या राक्षसाने, बकासूर, आगासूर, काय काय जे जे प्रकार झाले, फार पहिल्या दिवसापासून पुतना, सगळ्या ठिकाणी प्रेमपूर्वक प्रयत्नपूर्वक यशोदेने त्याचं लालन पालन केलं. आणि तो शेवटी उपयोगाला कोणाला झाला? ज्या आईनं उदरामध्ये व्हायला, आपण म्हणतो त्याची काय जन्मदात्री आहे, किंवा दुसरी काय आहे? पालयित्रिका, पालयित्रीच म्हणायचं ना त्याला, पालयित्री आहे. मग त्यांची काहीच कृष्णाने सेवा केली असेल? काही केली नाही. त्या यशोदामायाने पाळला तर आयुष्यात एकदा कुठं ते ग्रहण होतं, तिथं फक्त भेटला. किती वर्षांनी भेटला? काहीतरी 87 का काय वर्षांनी भेटला असं त्या इतिहासकार, भागवताचं इतिहास संशोधक सांगतं. काहीतरी बऱ्याच वर्षांनी परमात्मा भेटला. यशोदामाया, देवकीमाया तर लांबच राहिली, जिनं जन्म दिला त्यांना कधीच भेटला नाही. पण उपयोगाला कोणाला गेला? मग ते सेवा कोणाची केली? शेखी उपेगा गेला पांडवांशी. त्यांची पारी हलकी सालकी कामं केली आणि त्यांच्यासाठी तो उपयोगाला आला. शेखी उपयोगा गेला पांडवांशी. बरं, पांडवांच्या उपयोगाला गेला म्हणजे असं नका समजू की ज्या वेळेला पांडवांच्यावर संकट येईल तेव्हा त्यांना खूप त्याची किविलवाणी अशा प्रकारची प्रार्थना करावी लागली. मग तो देव आला, मग पुन्हा संकट आलं, पुन्हा देव आला, तुम्ही वारंवार मला का बोलवता? हा काय त्याला वेळ काळ आहे की नाही? असं कधीच परमात्मा म्हटलेला नाही. तीच गोष्ट सांगतात, त्यांना हे श्रम नाही म्हणून बहु दिवस वळगावा.
फार दिवस त्याची सेवा करावी. खूप दिवस सेवा करून प्रसन्न केलं तर तो एखादं छोटंसं काम करील, असं नाही झालं. बहु दिवस ओळगावा, फार दिवस त्याची सेवा करावी. पुन्हा जरी त्याची विनंती करायची झाली, कधीही नाही, त्याच्या मनाची प्रसन्नता सगळं पाहून केलं पाहिजे. पण ते पांडवांना कधी साकडं नाही की अवसरू पाहुणी, वेळ अवेळ पाहायचे आणि चांगला समय असेल त्याच वेळेला विनवावा, त्याची विनंती करावी, हाही सोसू. आणि बघ, सेवेचेही कष्ट असतात आणि पुन्हा योग्य वेळ पाहून विनवणी करण्याचेही कष्ट असतात. पण हा सोसू म्हणजे हे कष्ट तया सदैवा, त्या भाग्यवान पांडवा अर्जुनाला, इथं विशेषतः म्हणजे अर्जुनाला पडेची ना, काय सोसू पडेचे ना. त्याला कोणत्याही प्रकारचे हे कष्ट जे आहे ते अर्जुनाला पडले का? काहीच नाही. जसं लक्ष्मीला आपलं गजर काय हा कहे लक्ष्मी आणि ती कहे गजराज, ज्या ठिकाणी त्या काय नाव त्याचं, गजराजाचं जे स्तवन आहे त्या काय त्याला गजेंद्राचं, त्या गजेंद्राच्या स्तुतीच्या वेळेला जसं झालं तसंच इथं रात्रीचं दुर्वासाला कसं जेवण घालायचं तर ते सत्वपरीक्षा पाहायला आले. तर रात्रीच्या वेळेला सुद्धा भगवंतानी तिनं हाक मारल्याबरोबर हजर, आणि तिथं काहीच नव्हतं तर तुळशीचं पानही हजर, आणि दुर्वासादी ऋषींची तृप्ती पण परमात्म्याने केली. त्याच्यासाठी त्यांना अवसर पाहुणी विनवावा हे लागलं का? ती हाही सोसू तया सदैवा पडेचे ना. किंवा बहु दिवस ओळगावा, फार काही सेवा करावी लागली का? नाही, काहीच करावं लागलं नाही. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे अंगी, न ठकती माझ्या. आता सांगतात श्रोत्यांचं हे सगळं ऐकलं ना, तेव्हा श्रोते हे साहित्याच्या रंगात रंगून जायला लागले. आणि मग त्यांना बाहेर काढण्यासाठी अवधान द्या, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, असं म्हणून आपला विषय सांगण्यासाठी माऊली प्रवृत्त झाले. आणि माऊलीही पुन्हा साहित्याच्याच रंगामध्ये काय करायला लागले, श्रीकृष्ण आणि परमात्म्याचा जो संवाद चालला होता आणि त्याच्यात श्री भगवानु उवाच हे जे चाललं होतं का, त्याच्या भगवान सांगत होते, योगी युंजित सततम आत्मानम रहस्यसिता. ह्या श्लोकाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रोते समोर बसले होते. माऊलींची तीच इच्छा होती. पण माऊली जेव्हा साहित्याच्या रंगात बोलत असताना त्याचे जे होणारे परिणाम, त्या रसाच्या स्थायी भावाचे होणारे परिणाम, हे जे काय विभाव अनुभव ते सगळे त्या ठिकाणी प्रगट झाले. असं दिसल्यानंतर हा ग्रंथ म्हणजे काही केवळ साहित्याचा ग्रंथ नाही, वाचे बरवे कवित्वी रसिकत्व, पण हे नाही, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. परतत्व स्पर्शासाठी माऊली सांगत होते आणि परतत्वाचा स्पर्श होण्यासाठी श्रोते ऐकत होते. आणि त्याच्यामध्ये गीता या ग्रंथाला माध्यम केलं होतं. आणि भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्ताने काय सांगतात हे ऐकण्यासाठी श्रोते उत्सुक होते. त्यासाठी त्यांची योजना झालेली होती. आणि मग अशा वेळेला पुन्हा नादाची हनबरव असं ते म्हणायला लागले तर भगवान माऊली काय म्हणतात, अवधान द्या म्हणितले. आणि हे त्यांच्या मनातला असणारा निवृत्तीदासे जाणितले, अशी स्थिती झाली. आणि मग भगवान काय करायला लागले की या ठिकाणी अर्जुनाचं जे भाग्य आहे त्याचंच पुन्हा अजून वर्णन करायला लागले. देवकिया उदरी वाहिला, यशोदे सायाशे पाळीला, शेकितो उपयोगा गेला पांडवाशी. आता ह्याच्यातून काय सांगायचं, भगवंताच्या चरित्राचं महत्त्व सांगायचं आहे का? असा असणारा भगवान अर्जुनाला अशा असणाऱ्या भगवंताला अर्जुनाचा वेध लागला होता म्हणून अर्जुनच श्रेष्ठ आहे, अर्जुनाची विशेष स्तवावा, हाच विषय पुन्हा पुन्हा तिथं सुरू झाला. आणि त्यामुळं या ठिकाणी म्हणतात हे की बहुदिवस ओळगावा का अवसरू पाहुणी विनवावा, हाही सोसू तया सदैवा पडेची ना. हे वर्णन ऐकल्यानंतर ते काय म्हणतात, यांचं तर तेच सुरू झालं पुन्हा. ऐकी नाही, अर्जुन आणि परमात्मा याच्यामध्ये अर्जुनाचं विशेष स्तवन ते अजूनही चालूच आहे. आणि यांनी तर आपल्याला सांगितलं की तुम्ही लक्ष द्या. आम्हाला असं वाटलं की आता विषयाला सुरुवात होईल. मग अशी थोडी स्थळे बहुतेक ठिकाणी असे गुरूंची आज्ञा झाल्याबरोबर किंवा निवृत्तीनाथ प्रवृत्ती श्रोत्यांची आज्ञा झाल्याबरोबर तत्काल माऊली विषयावर येतात. कुठंतरी एखाद्या 2 वयांचं अंतर पडतं तर त्याच्यापैकी हे अंतर पडलेलं आहे. म्हणून हे अंतर पडलं तर म्हणतात हे असो
लगेच श्रोते म्हटले, आता तुम्ही ठरवलं होतं ना माऊली, अवधान द्या, विषयाचं निरूपण करायचं, भगवान काय म्हटले ते सांगायचं, तेव्हा हे असो, आता हे राहू द्या. बरं तुम्हाला आम्ही साहित्याचं रसास्वाद करायला लागलो ते आवडत नाही, तुम्हाला तात्विक चिंतनच ऐकायचं म्हणतात, तेव्हा मग आता हे असो, हे आता राहू देत. कथा सांगे वेगी, अगदी वेगाने तुम्ही मला ही कथा सांगा. मग अर्जुन म्हणे सलगी, आणि मग त्या ठिकाणी भगवान मग इथपासूनच लगेच जणू काय मागचा विषय तोच आहे, असं आहे की नाही. हे मधलं सगळं आहे ना, जणू काय मधला हा सगळा आद्यहार झाला आहे की नाही. आद्यहार म्हणून जणू काय हे मधली जी पदं नाहीतच पण ती घातलीत, असं करून मग म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर अर्जुन म्हटला होता की अशी जी प्रतीती आहे ती मला कशी काय येईल, हे योगयुक्तामधलंही श्रेष्ठत्व, ब्रह्मविद वरिष्ठत्व मला प्राप्त कसं होईल, याविषयी अर्जुनाचा प्रश्न होता. आणि त्यासाठी योगी युंजित सततम आत्मानं रहस्यचिता असं त्याला सांगायला सुरुवात केली. किंवा मागचे 2-3 श्लोक जे आहेत ते याचं वर्णन करतात. तेव्हा ते म्हणतात, हे असो, कथा सांगे वेगी, तू वेगाने आम्हाला कथा म्हणजे केन प्रकारेनं, कथानाम केन प्रकारेण, यथा येन प्रकारेण, तथा तेन प्रकारेण, म्हणजे तो प्रकार आम्हाला सांग की भगवंताने अर्जुनाला उपदेश कसा केला की जेणेकरून त्याला ही ब्रह्मवेत्याची श्रेष्ठ अवस्था प्राप्त व्हावी. अशा प्रकारचा हा उपदेश चालू आहे ना. तो कसा पुढं भगवंतानी काय सांगितलं, कथा सांगे वेगी. तर मग असं म्हटल्याबरोबर अर्जुन काय म्हणतो, तो अर्जुन म्हणे सलगी. माऊली सांगतात, आता अर्जुन मोठ्या सलगी म्हणजे प्रेमाने, लढिवाळपणाने म्हटला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अर्जुन जो भगवंताला प्रश्न करतो ते करत असताना त्या ठिकाणी लढिवाळपणाने प्रश्न करतो. आणि तो काय म्हणतो, देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या. आता ये संत चिन्हे हे जे तो मला आत्तापर्यंत काय पहिल्यांदा आरुरुक्षु, नंतर योगारूढ, त्याच्यानंतर योगयुक्त, आणि नंतर योगयुक्तांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या ब्रह्मवेत्याचं किंवा संतांचं, याचा अर्थ हा जो पुरुष आहे ना, याला योगारूढ पुरुषामध्ये श्रेष्ठ ब्रह्मविद वरिष्ठ पुरुषाला या ठिकाणी संत असं संबोधलेलं आहे. म्हणजे संत असं नामाभिधान त्याला दिलेलं आहे. कशावरून, वर त्याला जरी युक्तयोगी असं योगयुक्त पुरुष असं किंवा ब्रह्मवेत्यामध्ये श्रेष्ठ असं जरी म्हणत असले तरी इथं ते श्रोते काय म्हणतात, आपलं तो अर्जुन काय म्हणतो, ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या. ही संतांची चिन्ह आहेत. म्हणजे ही कोणाचे, ही या असंशक्ती पदार्थाभावीनी तुर्यगा या अवस्थेला प्राप्त झालेला असा जो महापुरुष आहे तो संत आहे. आणि ही त्याची तुम्ही केलेली चिन्ह म्हणजे लक्षण आहेत. आणि ती माझ्या अंगी न ठकती, ती माझ्या अंगी म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये ती न ठकती प्राप्त झालेली नाहीत असं सांगतो. ये रवी या लक्षणांची या निजसारा मी आपाडे कीर अपुरा, परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी. अर्जुन म्हणतो, ही देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या, की माझ्या अंगामध्ये ही संत चिन्ह प्राप्त झाली नाही. संत चिन्ह म्हणजे कोणती, ही वर सांगितलेली जितात्मानः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः, किंवा ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्तयुत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. ही जेवढी लक्षणं सांगितली याचा अर्थ ही लक्षणं कोणाची लक्षणं आहेत, संतांची लक्षणं आहेत. आणि या संतांच्या लक्षणामध्ये, नाहीतर आपण कधी कधी काय म्हणतो की चैतन्य सर्व ठिकाणी चैतन्य आहे असं जे जाणतात ते तत्वज्ञ संत आहेत. काय या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं म्हणतात. तत्वज्ञाचं संत हे विशेषण आहे. काही लोक म्हणतात संतांचं तत्वज्ञ हे विशेषण आहे. काही असो, पण दोन्ही मिळून जे आहे त्यांना संत असं म्हणतात. तर ते सांगतात की अर्जुन म्हणतो, मला ही संतचिन्ह काही मला अजून प्राप्त झाली नाही, ही लक्षणांनी युक्त असा संत मी झालेलो नाही. एरवी
या लक्षणांच्या निजसारा मी आपाडे किरापुरा परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी येरवी. जर आपण दुसऱ्या प्रकाराने विचार करत गेलो तर या लक्षणांच्या निजसारा, तुम्ही जी लक्षणं सांगितली याचं निजसार म्हणजे याचं असणारं जे तात्पर्य, सारभूत सिद्धांत, ही लक्षणं सांगण्या पाठीमागं तुमचं सारभूत असणारं जे तात्पर्य आहे, तुमची सांगण्यापाठीमागं तुमचा जो अभिप्राय आहे, तो अभिप्राय करण्यासाठी मी आपाडे कीर अपुरा, मी आपाडे म्हणजे अतिशय, म्हणजे ह्या जो अतिशय म्हणजे अपरिमित, अमर्याद, म्हणजे अगदी मी कुठं आणि हा तुझा अभिप्राय कुठं, तुझा अभिप्राय हा अभिप्राय कळण्यासाठी मी अपारे म्हणजे अतिशय अपुरा आहे, अतिशय अपुरा आहे. आणि नुसतं अपुरा आहे म्हणजे मी म्हणतो असं नाही, कीर निश्चयाने मी अपुरा आहे. तुमचं बोलणं आकलन करण्या इतकी योग्यता माझी नाही. आणि तुमचा अभिप्राय काय, संतांचं स्वरूप सांगण्यात आहे आणि तो अभिप्राय कळण्याला माझी योग्यता कमी पडत आहे असं भगवान सांगतात. पण एक आहे मात्र, तुमचेनी बोले अवधारा, पण देवा तुम्ही अवधारा लक्ष द्या, किंवा तुम्ही असं जाणा की तुमचेनी बोले, पण तुम्ही जर बोलले ना तर तुमच्या शब्दाने मी जरी थोरावे, मी निश्चित थोरावे म्हणजे थोरपणाला, मोठेपणाला प्राप्त होईल, म्हणजे तुमच्या ह्या अभिप्रायाला मी आकलन करू शकेल. पण कधी तुम्ही जर तशा प्रकारचं बोलणं करत राहिलात तर मी एक ना एक दिवस ह्या थोरपणाला, ह्या थोरवीला, मोठेपणाला, तुमच्या अभिप्रेत अर्थाला मी आलिंगन देईन, अर्थात त्या अर्थाला मी प्राप्त होईल. जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईजेल, काय जाहले अभ्यासी जेल सांगाल जे. ते म्हणतात जी अहो हे देवा, जर तुम्ही चित्त द्याल, तुम्ही जर मन द्याल, म्हणजे तुम्ही मन द्याल म्हणजे तुम्ही जर माझ्याकडं चांगलं लक्ष पुरवाल, चित्त द्याल म्हणजे मनोपूर्वक तुम्ही असं मनात आणलं की माझ्या अर्जुनाला ह्या स्थितीवर, स्वरूप स्थितीवर योगारूढ करायचं आहे किंवा योगयुक्त करायचं आहे, असं जर तुम्ही मनावर आणलं. काही लोक नाही का म्हणतात आमच्यात तर काही योग्यता नाही, पण तुम्ही मनावर घेतलं तर होऊ शकतं. तसं म्हणतात तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईजेल, तर मी काय होईल, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल. वास्तविक ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले या संतांच्या लक्षणाविषयी तुमचा असणारा अभिप्रायसुद्धा आकलन करण्याची माझी योग्यता नाही, पण तुम्ही लक्ष दिलं तर मी काय होईल, ब्रह्मरूप होईल, म्हणजे त्या स्वरूप स्थितीला मी निश्चित प्राप्त होईल. आणि जर समजा माझ्या ठिकाणी काही कमी असेल, काय झाले अभ्यास शिजेल सांगाल जे, तर ते म्हणतात जे सांगाल काय झाले, याच ठिकाणी काय काय झालं हे जर तुम्ही मला सांगाल तर ते अभ्यास शिजेल, त्याचा मी काय करील, अभ्यास करील, पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती करून मी त्या ठिकाणाला प्राप्त होईल. हावो नेणो कवनाची लक्षणे, हावो नेणो कवनाची कहाणी, ऐकोनी श्लाघिजत असो अंतकरणी, आईशी जाहलेपणाची शिरयानी कायशी देवा. हा हो अहो परमात्मन, श्रीकृष्ण परमात्मन, कवनाची कहाणी नेणो, ही जी कहाणी चालली ना तुमची, ही गोष्टच चालली ना, कथाच चालली, कोणाची चालली, ही जीवनमुक्त महापुरुषाची, योगयुक्त पुरुषाची किंवा स्वस्वरूपाला प्राप्त झालेल्या ब्रह्मविद वरिष्ठाची कहाणी. पण असा कोण ब्रह्मविदिष्ट आमक्याला उद्देशून चाललंय, हे नेणो, कवनाची कहाणी नेणो, हे कोणाची गोष्ट चाललेली आहे हे काय आम्हाला कळत नाही. ते आमच्यासमोर एखादी व्यक्ती आहे का, कोणत्या व्यक्तीबद्दल चाललंय हे माहीत नाही. ते सामान्य वर्णन ज्ञानवान पुरुषाचं. आणि ऐकोनी हे ऐकल्यानंतर अंतःकरणी श्लाघिजत असो, आमच्या अंतःकरणामध्ये देखील त्या पुरुषाचे श्लाघा म्हणजे त्याची स्तुती करण्याची प्रवृत्ती आमच्या अंतःकरणात होते. ऐकलं का आम्ही फक्त अंतःकरणाने त्याची खूप स्तुती करावी वाटते. असा जर कोणी जगामध्ये महामानव असेल तर त्याच्या आमच्या अंतःकरणामध्ये सारखी त्याची स्तुती करावी वाटते, त्याचं स्तोत्रगान करावं अशा प्रकारचं वाटतं. आईशी झालेपणाची शिरयानी कायशी देवा, तर ते म्हणतात आईचं, तर मग झालेपणाची शिरयानी, आणि समजा ही तर आम्हीच झालो, ज्यांची कहाणी ऐकत आहोत तेच जर आम्ही झालो तर तो आम्ही झालो
याची श्रेयानी म्हणजे याची जी आवड आहे ती काहीशी देवा काहीशी ती मग काय सांगायची. जर ज्याच्याविषयी आम्ही ऐकलं तर रात्रंदिवस त्याची स्तुती करावं वाटतं, तो स्तुतियोग्य पुरुष आम्ही स्वतः जर झालो तर मग काहीशी श्रेयानी. श्रेयानी म्हणजे सर्वात उच्च कोटीचं म्हणजे सर्वांच्या टोकाचा आनंद तो आम्हाला होईल काहीशी श्रेयानी. किंवा काही श्रेयानी शब्दाचा दुसरा एक अर्थ दिलेला आहे की अत्युत्कट असणारी इच्छा. ही तर मग अत्युत्कट असणारी इच्छा म्हणजे काय, त्या इच्छेचं तर काय सांगायचं का झालो आम्ही म्हणजे त्या इच्छेची आमची अत्युच्च कोटीची इच्छाची पूर्तता आमची झाली, हे असं देवाला अर्जुन म्हणतो. हे अंगे म्या होई जो का ये तुले गोसावीपणे आपुलेपणे किजो का तेव्हा हसून श्रीकृष्ण हो का करू म्हणती. याच्यामध्ये खूप आपण हे दिलेले आहेत काय त्याला काय म्हणतो अवतरण याच्यामध्ये दिलेले. तर ते म्हणतात हे अंगे म्या होई जो का. तर तुम्ही जे सांगितले ना ह्या पुरुषाचं योगयुक्ताचं वर्णन किंवा ब्रह्मविद्वरिष्ठाचं वर्णन, ते वर्णन मी अंगे होई जो का मी स्वतः होईल का ते असं म्हणतो. आणि येतुले इतकंच इतकंच म्हणजे मी स्वतः त्या प्रकारच्या स्वरूपस्थितीला प्राप्त होईल. येतुले म्हणजे इतकंच देवा. गोसावी म्हणजे तू सगळ्यांचा काय आहे स्वामी, तू हे सगळं करू शकतोस आहे की नाही. तुला काय करता येणार नाही. करीशी तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुल्या करुणेची आई आपुल्या करुणेची साई करिओ आई मजवरी. सुरुवात काय त्याची तर तू गोसावी असल्यामुळं म्हणजे गोसावी म्हणजे सगळ्यांचा स्वामी असल्यामुळं तू आपुलेपणे तू जर आपलेपणा आमच्याविषयी ठेवला अत्यंत प्रीती आपुलकी ठेवली तर होई जो का किजो का त्या आपुल्यापणाने जर तू केलं तर आम्ही अंगाने हे होऊ का. तेव्हा हसोनी श्रीकृष्ण तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा हसले. देवा तू जर आपलेपणाने आमचा स्वीकार केला तर आम्हाला हे होता येईल का. तर भगवान म्हणतात की हो का असं का तुला असं वाटतं का तुलाच व्हावं हे. तर हसून भगवान म्हणतात करू म्हणती तुलाही तसंच करून टाकू असं भगवान म्हणतात. तू चिंता करू नकोस. देखा संतोष एक न जोडे तवच सुखाचे सैंग साकडे मग जोडलिया कवनीकडे आपुरे असे. ते म्हणतात अरे हे सहज होईल. कारण का जर त्या ठिकाणी संतोषू एक न जोडे एकटा संतोष जर तिथं प्राप्त झाला नाही, एकटा संतोष म्हणजे प्रसन्नता जर प्राप्त झाली नाही. ही प्रसन्नता कोणाची जोपर्यंत गुरु आपल्यावर गुरूंना संतोष झाला नाही म्हणजे गुरु प्रसन्न झाले नाहीत तवची सुखाचे सैंग साकडे तोपर्यंत ह्या ब्रह्मसुखाचं सैंग म्हणजे अतिशय मोठं साकडं म्हणजे संकट आहे. म्हणजे जर गुरु प्रसन्न नसतील तर तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर तोपर्यंत ही तुम्हाला स्वरूपस्थिती प्राप्त होणार नाही. ही गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही. त्या ओव्या आहेत ना त्यांनी सांगितलं की जोपर्यंत माळी वर्षभर त्या बागेला पाणी घालतो परंतु त्याला फळ आणि पुष्प तेव्हाच प्राप्त होतात की जेव्हा वसंत ऋतू येतो. कोणती ओवी हे बन करू झाडे शिंपे जीवेसाठी का पाडूनी जीवे काढी आटी परी फळेशी तईची भेटी जै वसंतू पावे. तशी सिद्धांताची काय होईल तिथं. तसं सद्गुरू जोपर्यंत प्रसन्न झाले नाही तोपर्यंत प्रसन्न झाले तर त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. म्हणून म्हणतात तवची सुखाचे सैंग साकडे तोपर्यंतच त्याला सुखाचे संकट आहे म्हणजे सुखाची अप्राप्ती आहे. मग जोडलिया म्हणजे गुरूंच्या केलेल्या सेवेनं संतोष जोडलिया. ते गुरु जे एकदा प्रसन्न झाले की त्यांना मग त्या शिष्यासाठी कवनीकडे अपुरे आहे. त्याला कोणत्या ठिकाणी काय अपुरे का त्याला जिकडं जातील तिकडं सर्व हा सुखमय हा दिशा हा त्याला सगळीकडं आनंदच आनंद आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे तू मला म्हणतोस आणि मी तुझ्यावर किती प्रसन्न आहे आताच वर्णन केलं. असा मी प्रसन्न असला तर सुखाचे कवन साकडे तुला सुखाचं काय साकडे. आणि तू शिवाय म्हणतो काय मला असं करा हां असं म्हणतो तर मग हो का तू करा म्हणतो आता अवश्य होईल मी करीनच. कारण ह्याचा नियम असा आहे का जोवरी संतोष न जोडे जोपर्यंत श्रीगुरु संतुष्ट नाहीत
तोपर्यंत सुखाचे सैंग साकडे. मग फार साकडे आहे, काहीही करा तरी ते उपाय तिथपर्यंत जातच नाही. आणि जर श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, मग इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, मनोनी ब्रह्मही होयतो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. ते म्हणतात तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके. या ठिकाणी सेवके, ज्या सेवकाचा सर्वेश्वरू आणि बळिया, ज्या सेवकाचा धनी कोण आहे सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा स्वामी असणारा, आणि बळिया बलवान असा ज्या सेवका सेवके सर्वेश्वरू बळिया. सेवकासाठी बलवान आणि समर्थ म्हणजे समर्थ आणि सर्वेश्वर असणारा समर्थ, त्या समर्थाने तो म्हणून तसा जर तो असेल तर ब्रह्मही होय तो कौतुके. तो कौतुकाने म्हणजे सहज, काही नवल करायचे कारण नाही, सहजासहजी लिलेने तो ब्रह्मही होय ब्रह्म होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी सर्वेश्वर आपण म्हणतो बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, असं जर असेल तर ब्रह्मही तो कौतुके. तो सहजच जास्त अनायासाने कौतुकाने सहजच तो त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. आणि इतकंच नाही, कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. तर त्या ठिकाणी म्हणतात दैवाचेनी पिके कैसा भारे आतला. त्या ठिकाणी दैव म्हणजे भाग्य, त्या भाग्यरूपी आलेलं जे पीक आहे आणि त्या पिकाने आतला म्हणजे त्या पिकाने व्यापलेला किंवा पिकाने दडपलेला, म्हणजे ते पिकाने भरभरून आलेल्या त्या पिकाने भारे आतला, जणू काय तो ओझ्याने त्या ठिकाणी व्यापून गेलेला आहे. हां, तर इतका व्यापून गेलेला आहे की जो जन्मसहस्रांच्यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी, तो आधीनू केतला किरीटी जे बोलूही नसाहे. जो जन्मसहस्रांच्यासाठी म्हणजे हजारो जन्म इंद्रादिकाही महाग भेटी, हजारो जन्म जरी प्रयत्न केला तर इंद्रादिकांना ज्याची भेटी होणं हे महाग आहे, म्हणजे अत्यंत दुर्मिळ आहे. इंद्रादिकांना देखील हजारो जन्मामध्ये देखील ज्याची भेटसुद्धा होत नाही, तो हे किरीटी अर्जुना तो केतुला अधीनू, तो भगवंताच्या किती अधीन झालेला आहे, जे बोलूहीनच आहे, त्याला बोलणं देखील सहन होत नाही. अर्जुनाने म्हणावं की या ठिकाणी मी अंगे होईजो का, मी अंगाने असं कधी होईल का नाही, किंवा तुम्ही चित्त द्यालं तरी ब्रह्म म्या होईजेलं, असं जर त्या अर्जुनाला बोलणं हे सुद्धा भगवंताला सहन होत नाही. भगवंताला वाटतं माझ्या अर्जुनाने बोलण्यापूर्वीच हे मी करायला पाहिजे, अशी भगवंताची इच्छा आहे. इतका अर्जुनाविषयी भगवंताचं प्रेम आहे, म्हणून तो बोलूही नसा आहे. आणि मग ऐका, आणि मग ऐका म्हणता श्रोत्यांना, जे पांडवे म्हणितले, आणि पांडव जे काय म्हटलेलं आहे, म्या ब्रह्म व्हावे, मी ब्रह्म व्हावं असं म्हटले. वास्तविक मी ब्रह्म व्हावं असं बोलही भगवंताला सहन होत नाही, परंतु अर्जुन म्हणला की नाही भगवंताला की मग म्या ब्रह्म होईजेलं, म्या ब्रह्म व्हावे. पाठीमागं सांगितलं ना, तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईजेलं, काय झाले अभ्यासी जेलं सांगाल दे. तुम्ही म्हणाल तर मी ब्रह्म होईल, आणि तुम्ही जर मला योग्य मार्गदर्शन कराल तर मी त्याचं काय करील, अभ्यास करील, असं जे म्हटला होता ते आशेषही देवे अवधारिले. ते भगवंताने त्या अर्जुनाचं जे म्हणणं होतं ते आशेषही, ते पूर्णपणाने सगळं अर्जुनाचं बोलणं देवाने शांत मनाने अवधारिले, ऐकलं. तेथ ऐशेची एक विचारिले, हा एक महत्त्वाचा भाग सुरू होतो आता. तेथ ऐशेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे झाले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया. ह्याचा कसा भगवंताने, ज्याला फलबलकल्पे म्हणतो आपण, फलावरून याला डोळा कोणता झालेला आहे, मला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी, मला संतांची सगळी लक्षणं माझ्या अंगामध्ये यावी, स्वरूप स्थिती
बाणावी माझ्या स्वतःच्या ठिकाणी. हे जे आयशेचे एक विचारिले, त्यांनी एकच विचारलं काय, या जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले. भगवंताने आयशेचे भगवंताने मनातल्या मनात असाच एक विचार केला की त्या विचारामध्ये भगवान म्हणतात जे कारण याला ब्रह्मत्वाचे डोळे झाले. याला ब्रह्मत्वाचे डोळे झाले म्हणजे मला ब्रह्मप्राप्ती व्हावी अशी याच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली. डोळे झाले म्हणजे उत्कंठा याच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. काही झालं तरी मला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी, मी ब्रह्म व्हावं असं त्याला ज्या अर्थी वाटतं त्याचं कारण म्हणतात. परंतु परी हे जे त्याला वाटलं ना तरी उदरा वैराग्य आले आहे बुद्धीच्या उदरा वैराग्य आले आहे. याचाच अर्थ त्याच्या बुद्धिरूपी जो उदर म्हणजे गर्भ आहे ना त्या गर्भामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे. ज्या अर्थी ब्रह्मज्ञानाची एवढी जिज्ञासा निर्माण झालेली आहे त्याचा अर्थ वैराग्य निर्माण झाले. म्हणजे काय, जर खरोखर ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा झाली असेल तर त्या पुरुषाच्या अंतःकरणात वैराग्य आहे. म्हणजे त्याला फलबलकल्प्य. ज्या अर्थी ब्रह्मज्ञानाचे डोळे झाले त्या अर्थी त्याच्या काय बुद्धीमध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे असं भगवान मनातल्या मनात विचार करतात. म्हणतात येरवी दिवस तरी आपुरे परी वैराग्य वसंताचे निभरे जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. भगवान अर्जुनाविषयी भगवंताच्या कल्पना काय वाटतात ह्या सद्यस्थितीमध्ये अर्जुनाची ही भूमिका पाहून त्या ठिकाणी भगवान म्हणतात येरवी. जर तसं पाहिलं आपण जर येरवी म्हणजे तसा जर आपण विचार केला तर दिवस तरी अपुरे, या दिवस तर अपुरते. जसं गर्भामध्ये ज्या वेळेला गर्भस्थापना होते तेव्हा अपूर्ण दिवसामध्ये गर्भाचे म्हणजे त्या बालकाचा जन्म होत नाही. त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं ना की कृषी आणि गर्भ हा कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा. कालाने ते परिपक्व होतात. म्हणजे शेती पेरली का लगेच काही कणस येत नाही किंवा गर्भस्थापना झाली म्हणजे लगेच काही बाळाचा जन्म होत नाही. त्याप्रमाणे त्याला काळच लागतो. तसं म्हणतात अर्जुनाला सुद्धा या ठिकाणी काहीतरी कालाची आवश्यकता आहे की नाही. परंतु ते म्हणतात मग आता अर्जुनाच्या ठिकाणी वैराग्य आलं कशावरून, आणि ते वैराग्य किती आले, पराकोटीचं वैराग्य निर्माण झालेलं आहे. कशावरून, तर याला ब्रह्मज्ञानाचे डोळे झाले यावरून. आता बाकीचा विचार आपण करतच असतो नेहमी. तर ते म्हणतात जर पाहिलं बरं का अर्जुन गृहस्थाश्रमी बरोबर आहे, क्षत्रिय आहे, पुन्हा युद्धाचं वातावरण आहे बरोबर, अशा ठिकाणी पुन्हा ज्यावेळेला ह्या सुरुवातीची शंका जर पाहिली तर तो आपल्याला उलट बोलत होता आहे की नाही, तुलाच काय कळत नाही, काय ह्या घोर कर्मामध्ये मला प्रवृत्त करताना तुला लाज कशी वाटत नाही अशी माझी लाज काढणारा अर्जुन, आणि आज ह्या बोधाला तो ब्रह्मबोधाची इच्छा करणारा झाला आहे. फार काय काळ गेला नाही, मध्ये फक्त 5च अध्याय गेलेले आहे की नाही, बरोबर आहे ना. आणि शिवाय यांनी काही संन्यास पण ग्रहण केलेला नाही. अशा स्थितीमध्ये दिवस तरी अपुरे, दिवस तर अपुरे आहेत. म्हणजे अपूर्त दिवस असताना परंतु वैराग्य वसंताचे निभरे. परंतु काही जरी झालं, दिवस किती असले का ती लहान लहान झुडपं असतात आणि मोठी मोठी झुडपं असतात, पण वसंत ऋतू आल्यावर त्यांना सुद्धा काय होतं की त्यांना सुद्धा त्या कोमळ कळ्या पुष्पाच्या फुटायला लागतात. दिवस अपुरे पण त्याचा मूळ प्रभाव काय आहे, अपुरे दिवस असेल पण तो त्या अपूर्ण दिवसातच कोण आलेला आहे, वैराग्यरूपी म्हणजे वसंत ऋतू आलेला आहे. तसा या ठिकाणी ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर इतक्या लवकर अर्जुनाला ही होऊ नये. परंतु हा वैराग्य ब्रह्मज्ञानाचे डोळे का झाले तर तेच वैराग्यवानाला होतात. कारण आमचं सिद्धांत आहे तसे मोक्ष देईल ज्ञान येत किरण आहे आन परितेची थारे ऐसे लोचन मन शुद्ध व्हावे. दुसरीवर आहे हा विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. अजून एक ओवी आहे पण आता ती लक्षात येत. तर तिथं सांगतात दिवस तरी अपुरे, दिवस तर अपूर्ण आहेत म्हणजे फारसे दिवस झाले नाही. अर्जुनाला अजून बराच काळ जायला पाहिजे होता याच्यामध्ये. वैराग्य वसंताचे निभरे, परंतु वैराग्यरूपी वसंताचा या ठिकाणी भर आलेला आहे म्हणजे प्रवेश झालेला आहे. आणि कारण तो कशावरून, सोहम भाव मोहुरे मोडोनी आला. अर्जुनाचा ब्रह्माची प्राप्तीची इच्छा करतो याचाच अर्थ काय, सोहम भावाची इच्छा करतो. आणि सोहम भावाचा त्याला म्हणजे मोहर आलेला आहे आणि त्या मोहराने तो मोडून आला आहे. म्हणजे मोहराने तो त्या
सोहमभाव तेच ब्रह्म मी आहे या भावरूपी जो मोहर आहे, ह्या मोहराने तो लवलवलेला आहे, बहरून आलेला आहे, मोडून आला, किंवा ह्या भाराने तो वाकलेला आहे, म्हणजे भरपूर मोहर आलेला आहे. याचा अर्थ वैराग्यरूपी वसंत त्याचा आगमन जीवनात झाल्यामुळंच याला ब्रह्मज्ञानाची किंवा स्वरूपस्थितीची उत्कट जिज्ञासा अंतरामध्ये झालेली आहे. अशा रीतीनं ह्या ज्ञानामध्ये वैराग्याचा संबंध जोडून सांगतात. म्हणून प्राप्ती फळी फळता याशी वेळू न लागेल आता, होय विरक्तो आयसा अनंता भरवसा झाला. आणि मग या ठिकाणी हे सगळं पाहिलं, हे सगळं गुरु शिष्यामध्ये हे सगळं अंदाज घ्यावे लागतात. कधी गुरुनी शिष्याचा तर कधी शिष्याने गुरुचा, हे सगळं करावं लागतं. म्हणून प्राप्ती फळी फळता, याला प्राप्त म्हणजे ब्रह्मरूपी फल प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ते फलद्रूप झालेलं आहे. याला म्हणायचं प्राप्तिरूपी फळाचं फलद्रूप होण्यासाठी, म्हणजे ह्या स्वरूपस्थितीसाठी, ह्या ब्रह्मरूपता प्राप्त होण्यासाठी याशी वेळू न लागेल आता याला कोणताही वेळू न लागेल. आता काय फारसा वेळ लागणार नाही, अगदी जवळजवळच हा आलेला आहे. आणि विरक्तो होय, आणि त्याला वैराग्य प्राप्त झालेला आहे. ऐसा अनंता भरवसा झाला, असा भगवान श्रीकृष्णाचा भरवसा म्हणजे खात्री पटली की आता अर्जुनाच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झाले, हा ब्रह्मज्ञानाला निश्चित योग्य झाला आणि आता याला फार काळ लागणार नाही, हा लवकरात लवकर ब्रह्मज्ञ होईल असं वाटायला लागलं. म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आरंभीच या फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू आया. म्हणे मग भगवान मनातल्या मनात म्हणायला लागले अर्जुना संबंधाने, हा जे जे अधिष्ठिल, हा ज्याचं ज्याचं ग्रहण करील किंवा ज्याचा अंगीकार करील, म्हणजे मी जे जे सांगल आणि त्या सांगितलेल्या विषयावर ज्याचा ज्याचा अंगीकार करील तर तोच काय होईल, आरंभीचं या फळेल, सुरुवातीलाच काय होईल, त्याच्या ठिकाणी फलद्रूप होईल. म्हणजे याला मी जे जे सांगल ते सांगल तर काय त्यांनी लिहिलं, जैसे होत जाये श्रवण तैसे तैसे होत जाये मन. त्यांनी सांगितलं जो खरा जो श्रोता असतो ना, अधिकारी श्रोता, गुरुजी जे जे सांगतात त्याच्या त्या शब्दाच्या आकाराची त्याची वृत्ती होत जाते. म्हणूनच म्हणतात आहाच बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखीची सुरवाडीजे सुखाची माझी. अशा प्रकारचा तो ब्रह्मसुखाला प्राप्त होतो. आणि अशी स्थिती असल्यामुळं आरंभीचं, यांनी कोणत्याही साधनाचा आरंभ केला की या फळेल, ते त्याला फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्याला आरंभ केला का फार काळ वाट पाहावी लागणार. आरंभीचा आरंभ केल्याबरोबर, सुरुवात केल्याबरोबर ते त्याला फलद्रूप होईल. आणि म्हणून आणि असा एवढा हा अधिकारी झाला म्हणून सांगितला अभ्यासू वाया न वचेल. त्याला आपण कोणताही अभ्यास करायला सांगितला का तो वाया म्हणजे व्यर्थ जाणार नाही. म्हणजे आपण सांगितलं का तो अभ्यास करणार, अभ्यासाचं फल त्याला तत्काल प्राप्त होणारच. ऐसे विवरून या श्रीहरी म्हणितले ती अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू. ऐसे विवरणिया, अशा प्रकारे भगवंतांनी मनातल्या मनात विवरण म्हणजे विचार केला. आणि श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण ते अवसरी म्हणितले. त्या वेळेला भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना हा पंथ राजू अवधारी. आणि मी तुला हा जो सांगतो ना मार्ग, आता तुला मी मार्ग सांगणार आहे, पण मार्ग हा सामान्य मार्ग नाही, हा पंथराज. सगळे जेवढे मार्ग आहेत परमात्मा प्राप्तीतले त्याच्यातला हा सर्वात राजमार्ग आहे. पंथराज, पंथ म्हणजे मार्ग, राज म्हणजे सगळ्या पंथांचा राजा, म्हणजे सगळ्या मार्गांमध्ये श्रेष्ठ असणारा मार्ग, त्याला म्हणतात राजमार्ग. राजमार्गावर मनुष्य किती धावला तरी अडखळण्याची पडण्याची भीती नाही. तसा आता हा जो योग सांगतात आपण त्याला ध्यानयोग असं म्हणतो, कोणी हठयोग सांगितला आहे म्हणतं, कोणी कुंडलिनी योग सांगितला म्हणतं. हिराजी महाराज म्हणून ह्या मागच्या शतकात जे मोठे महापुरुष होऊन गेले, आता त्यांची पुस्तकं कमी दिसतात, पूर्वीच्या काळात फार घरोघरी त्यांची पुस्तकं होती. ते हिराजी महाराजांनी याला नाव दिले राजयोग असं नाव दिले. त्याला इथं पंथराज असं म्हणतात. आणि हे जे गुळवणी महाराजांची परंपरा आहे दत्त संप्रदायाची, त्याच्यामध्ये केशवराव जोशी म्हणून होऊन गेले किंवा आता वृद्ध असतील, तर त्यांनी या 6व्या अध्यायावर खूप म्हणून आपल्याजवळ पुस्तक सापडत नाही, होतं एक त्याचं, पण त्यांनी त्याच्यावर जो काही प्रबंध लिहिलेला आहे तो सगळा 6व्या अध्यायावरचं चिंतन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्याला हा जो पंथराज आहे तर हा पंथराज म्हणजे हा
केलेला हे काय हठयोग याच्यामध्ये सांगितला असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि काही लोक म्हणतात की हा राजयोग म्हणजे त्याचं खूप स्वामी विवेकानंदांनी राजयोग नावाचं एक स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे, चिंतन लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा राजयोग म्हणजे पूर्ण वेदांत चिंतनच वाटतो. राजयोग म्हणजे वेदांत चिंतन म्हणजे विचाराचा परमार्थ ज्याला म्हणतो, विचाराने आत्मतत्वाचं संशोधन करणं याला राजमार्ग असं म्हणतात. आणि काही लोक म्हणतात ज्याला भक्ती सिद्धांताचं पाठबळ आहे ज्या वेदांत चिंतनाला, त्याला मिळून राजयोग म्हणतात असंही काही लोकांनी. आता ह्याचं नेमकं राजयोग हा शब्द आपल्या वेदांत चिंतनात असा काही वेगळ्या प्रकाराने येत नाही, त्यामुळे त्याचं साधारणपणाने महापुरुषांनी केलेलं जेवढं चिंतन आहे ते आपल्याला पुढं थोडक्यात सांगितलं. तर याला पंथराज या शब्दाने राजयोग असं नाव येतं. तर सांगतात की अर्जुना हा अवधारी पंथराज, हा जो राजमार्ग आहे तो ऐक. आता ह्या पंथराज किंवा राजमार्गाचं स्वरूप काय आहे ते भगवान याच्या पुढं सांगतात की तेथ प्रवृत्ती काय हा राजमार्ग. कारण काय कोणत्या मार्गाने चालायचं राजयोगाच्या म्हणजे त्याचं महत्त्व आपल्या मनात ठसलं पाहिजे, त्याचं स्वरूप आपल्याला कळलं तर मग आपल्या त्याचा अधिकारी कोण आहे, त्याचा विषय काय आहे, संबंध काय आहे, प्रयोजन काय आहे हे जर कळलं तर मनुष्य त्याच्याकडं प्रवृत्त होईल. म्हणून या ठिकाणी म्हणतात ह्या मार्गाचं असं महत्त्व आहे. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची कोडी आणि जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. म्हणजे प्रवृत्तीरूपी जो वृक्ष आहे त्याच्या बुडामध्ये म्हणजे त्याच्या खाली या ठिकाणी निवृत्तीरूपी जे फळ आहेत त्या फळाचे अनेक प्रकार ह्या राजमार्गाच्या मध्ये आपल्याला दिसतात. आणि हा राजमार्ग म्हणजे काय सामान्य नाही. जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनी, ज्या मार्गाचा कापडी म्हणजे यात्रेकरू अजूनही भगवान शंकर त्या मार्गाचे यात्रेकरू आहेत. म्हणजे भगवान शंकराने अंगीकारलेला हा मार्ग आहे. ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते, तो हा मार्ग आहे असं सांगतात. राहिलेला विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा. प्रवृत्ती तर उद्या सगळा अर्थच पाहणार आहे आपण. प्रवृत्ती उद्या सगळा अर्थच पाहू. प्रवृत्तीरूपी जो वृक्ष आहे, प्रवृत्तीरूपी वृक्ष म्हणजे जे काही निष्काम कर्म आणि निष्काम उपासना इथपासून सुरू होणारा हा मार्ग आहे. परंतु त्याच्या पुढं जर हाच मार्गातून त्याच्या पुढं ह्या राजयोगाचा आपण जर अवलंब केला तर त्याच्यामध्ये निवृत्ती म्हणजे प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचं अनुष्ठान केलं की ज्याच्यामध्ये निष्काम कर्म आणि उपासनेने सुरुवात केली आणि निवृत्ती फळाच्या कोडी म्हणजे नैष्कर्म्य दशा, ती नैष्कर्म्य दशेच्या अनेक प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि हाच मार्ग भगवान शंकराने अनुसरलेला आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे ह्याची परंपरा आहे. हे आम्ही आमच्या स्वतःकडून काढून तुम्हाला सांगतोय असं नाही. हा राजयोग आहे, ही राजयोगाची परंपरा भगवान शंकरापासून प्रवाहित झालेली आहे असं सांगतं. मग जर याचा म्हणजे हे संप्रदाय पुरस्सर आहे. आम्ही जे वर्णन करतो हे आमच्या गुरु परंपरेनं प्राप्त झालेले ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत असं सांगतो.